हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना। आणि पहा येई अजून आली आहे तर आणि इथं पहा ह्या देवांशूने किती कचरा 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 करून ठेवलाय। हे पहा इथं हे झाड फांदी आणून ठेवली, इथे बास्केट काढली, पहा पूर्ण कचरा कचरा करून ठेवलाय। आणि आता ही भांडी ठेवायची आहे आणि काल पाणी आला ना तर कपडे इथं वाळू टाकासाठी इथं दोरी बांधली ना, इथं कपडे वाळू टाकले तर सुकून तरी गेले। तर ह्या फ्रॉक आणि त्याच्यासाठी टावेल टावेल घेऊन आली, टावेल नाही होता। आणि हे बन्यान बन्यान घेऊन आली, त्याच्यासाठी बन्यानी नाही होत्या, बन्यानी फाटून गेल्या होत्या। आणि आता साड्या पण पिको फॉल करायच्या आहे। बाप रे बाप, बा किती साड्या आहेत, 3-4 साड्या आहे। साड्या पिको फॉल करायच्या आहे। आता लागली भूक, आता भूक लागली, अरे काय खाऊ काय खाऊ। आता भाजी पोळी काही आहे नाही, भाजी खतम झाली आणि पोळी पण खतम झाली। आणि तेलाचं पॅकेट आणलं होतं मगाशी, तेल भरून द्या लागन। गॅस वटल्यावर बी पंधाना लेकरांना पंधानाच करून ठेवते, नाव होते पण माय लेकरं आहेच तसे, काय करा। आता भांडे तर पंधाना उचलायचंच आहे, भांडे सगळा पंधाना मला उचला लागन। आणि आज ऊन तपून राहिली, चांगलीच ऊन तपून राहिली आज। काल दिवसभर पाणी आला तर कपडे वाळले नाही, पूर्ण वास मारून झाला कपड्याचा कालचा। काल पाण्याचे आहे ना, इकडे टाकले कपडे, इकडे कपडे टाकले तर सारा वास मारून राहिला कपड्याचा। परफ्यूम मारा लागन, आता परफ्यूम बी नाही आहे। आता त्यानं आंघोळ केली तर त्याचे कपडे धुवायचेच राहिले बस। आणि इथे डोबरा थांबूनच आहे। आणि पहा तुळशीचं झाड खूप मस्त झालं, मस्त आता मस्त पसरली, मोठी फरतोडून गेली नाही। हे फुलाचं झाड बी मस्त जमलं। आणि याच्यामध्ये ते काय ते पिवळे फुलं येते ना, याच्यामध्ये ते हे आणून लावलं मी, आता बनवतो। पहिले मला भूक लागली तर पहिले पोटाचं करा, मग नंतर काम करतो। हे काम आता आवरून घेतो, पहिले चाय बनवतो, चाय बिस्किट खातो आणि मग नंतर मी हे उचल खातो करतो। माय घर कसं वाटलं कॉमेंट मध्ये सांगा। त्याला तर माहीतच आहे माय घर, त्याला माय घर नाही आवडलं नाही है ना बाई। मयही मस्त आहे, शांत आहे, चुपचाप बसली राहते। आता तिला म्हटलं भूक लागली काय तर नाही म्हणते, भूकच नाही लागत म्हणते तुझ्या घरी। आणि तिथं तिच्या घरी तिला भूक लागते, माहीत तिला भूकच नाही लागत, बसलं बसलं राहा लागते म्हणते तुझ्या घरी, म्हणून मला भूकच नाही लागत म्हणते। तर ठीक आहे बाप्पा म्हटलं, तर चल म्हटलं आता मी चाय बनवतो, म्हटलं मला तर लागते, म्हटलं माझ्या घर राहू नाही तर तुझ्याही घरी राहा तरी मला भूक लागतेच। एवढी खाऊन पिऊन बी तरी मोठी नाही होत, तरी पण तर वारलीच आहो मी। अरे अच्छा खुले इतने बड़ा पैकेट लाया उनने, हाँ तो खुले दिए ऐसे 10 वाले। इथून आणलं काय? अच्छा 50 का पैकेट लाया उनने। तर तुले मी ना 40 रुपये दिले होते ना, 30 हो 30 दिले होते, मग माईसाठी मग आणून देजो। ये देखो, एक में से आधा आधा तुम कर लो। हो अरे तर मला भूक लागली ना, बरं माईसाठी मी आपण दुसरं आणू पॅकेट। हे आईचं चला मग आता मी चाय बिस्किट बनवतो म्हणतो, चाय बनवतो बोलण्यामध्ये खरंच हे होऊन जाते। अद्रक तर खतम झाली, अद्रक नाही आलं लसूण तर भरपूर आहे। आणि याच्यात मिरचे वांगे 2 निंबन कांदे, बस एवढंच आहे, अद्रक नाही आहे। बापरे पन्ने पहा किती मोठ्या जमा केल्या, कधी काम पडते ना म्हणून मी ह्या पन्ने याच्यामध्ये जमा केल्या। आता ते पन्नी एका याच्यात भरून ठेवून, आणि हे तर माझं संभार धुवाचं होईल। पावशी खराब झाली, आता हे पावशीले घासा लागन, हे काळी काळी झाली, हे पावसाळ्यामध्ये अशीच होऊन जाते, जंग लागून जाते इले। तर आता इले घासतो चांगले, पहिले मी चाय बिस्किट खातो, भूक लागली। पहिले पोटोबा नंतर विठोबा, असं आपलं काम आहे। आणि हे चुरी वय तांदूळाची,
तर हे कंट्रोलचे तांदूळ भेटते ना, तर त्याच्यातली चुरी एवढी निघाली तर चुरी बनवलीच नाही, तर थोडी थोडी बनवतो. देवांशूला खूप आवडते ती चुरी. कप तर तुटली बाबा आमच्या घरचे. फक्त ह्या 1 कप वाचलाय, आता ह्या एका कपात आईले देतो आणि मी त्याचे कटोरी चाय, कटोरी आणि प्लेटमध्ये. ह्या स्टीलच्या कपात ते तुम्ही आता चाय बंद कर रे टीव्ही. घे पकला चाय. बिना अद्रकचा चाय आज प्यावा लागून राहिला. आज तसं आहे, आज बुधवार आहे, आज बाजार आहे, तर आज बाजारला जाईन मी. चला या मग आता चाय बिस्किट घ्याले. मी आता चाय बिस्किट खातो. तसं तर मला हे पार्लेजी आवडत नाही, पण आता खातो. आता यानं आणलं, नाही तर मी मला कोणतं आवडते ते मेरीगोल्ड. पिलून गेलतो, कारण हे पार्लेजी ना खूप गोड गोड लागते. मला आवडत नाही हे पार्लेजी जास्त. मला मेरीगोल्ड आवडते आणि 2020. चला या मग. झाला चाय नाश्ता आमचा, तर पोट भरलं. आता थोडं चांगलं लागून राहिलं, नाही तर खूप भूक लागली होती मला तसंही भूकच लागत राहते. आणि जेवण मायानं म्हणजे सकाळी मी 10 वाजता जेवली. आज नाही 10 नाही, 10:45 आज जेवली मी. आणि जेवली मी फक्त दीड पोळी जेवली. आणि मग तेव्हापासून मग मी जेवली नाही, म्हणून मग मला भूक लागली. तरी मला असं एकखटे खूप सारं जेवण नाही पाहिजे, थोडं थोडं पाहिजे जेवण करायला. आणि एकखट्टे खूप 3-4 पोळ्या नाही धकत. चटक चुटक आणि खाणं म्हणजे कसं पाहिजे, टेस्टी चटपट. रस्स्यावाली भाजी नाही, सुकी भाजी, तेव्हा मस्त जेवण होते. चला. आज होता बुधवार, तर बुधवार होता, तर मग बाजारात आली मी. कारण इकडे बुधवारच्या दिवशी बाजार असते. आणि इथे दिसले 20 रुपये कांदे म्हणे, 20 रुपये किलो. तर मग इथंच कांदे घेऊन घेतले, थोडे बरे वाटले. आणि हे इकडचे कांदे हे 30 रुपये म्हणे. वाले थोडेसे काळपट म्हणजे थोडेसे धुंड पण होते, पण बरे होते. तर मग आम्हाला स्वस्त वाटले. तर आईने 1 किलो घेतले, मी 1 किलो घेतले, 20 रुपये किलोचे. तर आम्हाला आमचं कसं आहे तिथं स्वस्त. आणि इथं पहा वांगे तर टोपली देऊन राहिले. 10 रुपये टोपली सांगा. आणि मग इकडे मी घेतले आलू, हे 20 रुपये किलो आणि तिकडचे 25 रुपये किलो म्हणे. तर मग हे 20 रुपये किलोवाले घेतले, पांढरेवाले आलू. तर मग ते पांढरे आलूच घेतले. आणि तसे ना 5 रुपये स्वस्त असल्यानं जे स्वस्त असलं ते स्वस्त घेतले, महागडं काही घेत नाही. आपल्याला कसे दिवस काय नाही. आणि इकडे वांगे होते, वांगे घेऊन घेतले. 10 रुपये होते. मग आईने इकडे तेल साबण काय घेतलं, तर ते घेऊन राहिली. मला काही घ्यायचं नाही. काय ना कशी मी तू या आत्यासारखी दिसतो ना, आत्याच होय ना. मी पोटशी दिसतो दीदी. एवढं मजाक उडवता माई, खरंच दीदी सारखी दिसतो मी. आणि देवांशू काय म्हणते, मला दीदी सारखी दिसतं म्हणते. म्हणजे मम्मी सारखी नाही आहे म्हणते, बारीकशी आहे म्हणते. तिथे गेलो आम्ही, तर मग तिकडे भात खायला शनी देवा चाला म्हणे. मीना यशोदा मी ते एक बाई का नाही. मग तिकडून आलो, तिथं भात संपून गेला, आता होतच नाही. आलो मग इकडे, मग तिथं चाल म्हणते आता सोमवार खाऊ म्हणते. तिथं येऊन उभं राहिलो, तर त्या बा माईकडे पाहते, त्याच्या दोघीच्या इकडे पाहते. अशा बहिणी वय कमायले की वय असे आम्ही टेकूनच राहिलो म्हणे. मी म्हणून या माया पोरी होय म्हणून, तर सोबतच नाही म्हणे मायले पोरी म्हणे. मी तसेच राहते म्हणून, माय बापाले लेकरं सोबतच नसते. आता 2 वर्षाने देवांशूच मोठा झाला म्हणजे कोणी म्हणणार नाही की याची मम्मी होय. पहा मित्रांनो, असा म्हणते देवांशू मला, म्हणते मम्मी सारखी दिसतच नाही म्हणते, दीदी सारखीच दिसते म्हणते. पहा बरं, एवढी दीदी सारखी दिसतो काय?
ड्रेस घालतो तर दिसतो. अच्छा, मग आता मी साडी घालत जाऊ. हा मग वाटन मम्मी. हा बर, आता उद्या मग साडी घाला मी. हा, तर पहा आता झाला आमचा बाजार. आताच पोहोचले मी घरी आणि पहा वांगे आज खूपच स्वस्त होते. हे पहा 10 रुपयाचे किती सारे वांगे, टोपली भर. हे काकड्या होय, काकड्या हे 20 रुपयाच्या काकड्या. आणि वांगे पहा किती सारे आले. वांगे खूप सारे दिले आज. वांगे खूप सस्ता बाजार होता आज वांग्याचा. आणि जिलेबी आणली तर जिलेबी आता लेकरं खाऊन जायले. मिष्टी चांगली लागते बाई जिलेबी. आताच झोपून उठली मिष्टी, आताच झोपून उठली. आज थोडा बरा बाजार होता, सस्ता. पण गर्दी खूप होती. इतका रस्ता जाम होऊन गेला. गाड्या इकूनही नाही तिकूनही नाही, जायच नाही. जाम रस्ता होऊन गेला. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.